नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला युनिट नंबर 1 चा अभ्यास करायचा आहे। EPC 2 या विषयामध्ये युनिट नंबर 1 चं नाव आहे जीवन कौशल्य शिक्षण। या संपूर्ण युनिटमध्ये किंबहुना ह्या संपूर्ण पेपरमध्ये आपल्याला जीवनाचा अभ्यास करायचा आहे। जीवन हे प्रत्येकाला असतं, जो जन्म घेतो त्याला प्रत्येकाला जीवन असतं। म्हणजेच जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण ज्या काही विविध प्रकारच्या गोष्टी करत असतो, ह्या सर्वांना मिळून जीवन ही संकल्पना या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत। हे जे काही जीवन आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। तुम्ही ऐकणारे प्रत्येकजण या तुमच्या प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळं आहे। जसं तुमचं वेगळं तसंच माझं सुद्धा तुमच्यापेक्षा वेगळं आहे। इतकंच काय तर आपण दोन जुळे जे काही असतात तर या जुळ्यांचंही जीवन म्हणजे वेगवेगळं असतं। असं होत नाही की जुळे जन्माला आले आणि त्यांचं जीवन हे एकसारखं असतं। कदाचित ते दिसायला सारखे असू शकतात, परंतु त्यांचं जीवन हे एकसारखं असेल असं आपलं इथे म्हणणं कदाचित ते योग्य होणार नाही। म्हणजेच काय तर जीवनाचे हे विविध पैलू असतात। प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय हे वेगवेगळं असतं आणि त्या ध्येयानुसार संपूर्ण जीवन वाहणारे अनेक लोक आपल्याला माहीत आहेत। तर अशा रीतीने हे जे काही जीवन आहे तर हे जीवन विविध प्रकारचं आहे असं आपल्याला लक्षात येतं। आणि म्हणूनच की काय मराठी गीतकार जे आहेत तर त्यांनी जीवनासंदर्भात म्हटलेलं आहे, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे। म्हणजे जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की त्या काही आपल्याला सोडाव्या लागतात आणि काही चांगल्या गोष्टी असतात तर त्या घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं। तर याच संदर्भात आणखी हिंदीचंही गाणं आपल्याला आठवतं, जिंदगी कैसी है ये पहेली, कभी ये हसाए कभी रुलाए। म्हणजेच काय की हे जे काही जीवन आहे तर हे कधी आपल्याला हसवतं तर कधी जणू रडवतं, असंच या गाण्यातनं आपल्याला मर्म कळालेलं आहे। हे जरी गाण्यातलं असलं तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये आपलं जीवनही असंच आहे। कधीकधी खूप दुःख आहे असं वाटतं तर कधीकधी आनंद आहे असं आपल्याला लक्षात येतं। म्हणजेच काय की या जीवनाच्या संदर्भामध्ये आपल्याला अशा स्वरूपाच्या सुखदुःखाच्या सर्व गोष्टी अनुभवायच्या असतात। परंतु दुःख कमी आणि आनंद जास्त असं जर आपल्याला हवं असेल तर निश्चितच जीवन कौशल्यांच्या शिक्षणाची आपल्याला आवश्यकता आहे। म्हणूनच पहिल्या युनिटमध्ये आपण जीवन कौशल्य शिक्षणाचा अर्थ लक्षात घेणार आहोत। मग 1.1 या मुद्द्यामध्ये आपण जीवन कौशल्य शिक्षणाचा अर्थ आणि स्वरूप हे लक्षात घेणार आहोत। मग या संकल्पनेमध्ये म्हणजेच जीवन कौशल्य शिक्षण या संकल्पनेमध्ये एकूण 3 प्रकारचे शब्द आहेत, जीवन, कौशल्य आणि शिक्षण। मग या तिघांचा जर आपण शब्दशः अर्थ जर लक्षात घेतला तर काय आढळतो तर सुरुवातीला जीवनाचा अर्थ आपण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असा या ठिकाणी लक्षात घेणार आहोत। मग जसं आपण मागेच म्हटलं की जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती ही जीवन प्राप्त करते। मग हिचा जीवनाचा जो काही प्रवास आहे तर हा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा असतो आणि म्हणूनच याला आपण जीवन असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये लाईफ असं आपण म्हणत असतो। दुसरं कौशल्य याला आपण इंग्रजीमध्ये स्किल म्हणतो। कोणत्याही प्रकारचं कौशल्य प्राप्त होण्यासाठी आपल्याला ते जाणीवपूर्वक करावं लागतं, विविध प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, विविध प्रकारचं ज्ञान घेऊनच आपल्याला कौशल्य जे आहे तर ते हस्तगत करता येतं किंवा मिळवता येतं। मग कौशल्य याचा शब्दशः अर्थ या ठिकाणी लक्षात घेतला आहे, सहजतेने होणारी क्रिया। साध्या आपण ड्रायव्हिंगचे जरी आपण म्हटलं तर ड्रायव्हिंगलासुद्धा कौशल्य असतं। म्हणजे एखादी व्यक्ती खूप सुंदर ड्रायव्हिंग करते असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तिने ते ड्रायव्हिंगचं कौशल्य आत्मसात केलेलं असतं।
तर अशा रीतीने ह्या ठिकाणी आपल्याला कशाचं कौशल्य हस्तगत करायचं आहे किंवा कुठलं कौशल्य आपल्या अंगी आणायचं आहे, तर ते जीवन जगण्याचं. पण कसं जीवन, तर आनंदी जीवन जगण्याचं, आरोग्यमय जीवन जगण्याचं आणि शांततामय जीवन जगण्याचं. आणखी एक महत्त्वाचं की यशस्वी जीवन जगण्याचं कौशल्य आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग जर यशस्वी जीवन आपल्याला जगायचं असेल तर त्यासाठी या जीवन कौशल्याचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी शिक्षणाचा अर्थ आलेला आहे. शिक्षण म्हणजे काय, तर वर्तनातील कायमस्वरूपी बदल. मग जीवन कौशल्य आपण हस्तगत करणार आहोत, पण ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या वर्तनामध्ये कायमस्वरूपी बदल करायचा आहे. जोपर्यंत हा कायमस्वरूपी बदल होणार नाही तोपर्यंत जीवन कौशल्याचं शिक्षण आपण प्राप्त केलं असं आपण म्हणणार नाही आहोत. तर एकंदरीत अर्थाच्या दृष्टिकोनातनं आपण या 3 शब्दांचा अर्थ या प्रकारे स्पष्ट करू शकतो. मग आता याच्या काही व्याख्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. जीवन कौशल्य शिक्षणाच्या व्याख्या ह्या आपण जो अर्थ बघितला त्याच दृष्टिकोनातनं लक्षात घेणार आहोत. मग पहिली इथे व्याख्या येते, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास सहजतेने होण्यासाठी वर्तनात झालेला कायमस्वरूपी बदल म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण होय. पुन्हा आपण या व्याख्येकडे एकदा बघतोय की जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास सहजतेने होण्यासाठी. तसं बघितलं तर जन्म आणि मृत्यू ह्या जितक्या कठीण अशा अवस्था आहेत तितकीच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त कठीण आणि क्लिष्ट स्वरूपाची गोष्ट म्हणजे या दोघांच्या दरम्यानचा प्रवास. तर हा जर आपल्याला सहजतेने करायचा असेल तर आपल्या वर्तनामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे बदल हे कायमस्वरूपी करायचे आहेत. मग हे कोणते बदल आहेत, तर ते आपल्याला या संपूर्ण भागामध्ये शिकायचं आहे. परंतु हे सर्व जे बदल आहेत तर यालाच आपण जीवन कौशल्य शिक्षण असं म्हणणार आहोत. मग आपण आत्ताच म्हटलं की जन्म आणि मृत्यू ह्या 2 ज्या काही अवस्था आहेत, अवस्था म्हणण्यापेक्षा ह्या ज्या काही 2 घटना आहेत, तर या घटना तसं बघितलं तर खूप कठीण आहे. म्हणजे जन्म घेणं ही सुद्धा कठीण आणि म्हणजे आईच्या दृष्टिकोनातूनही ती नवीन जन्म असलेली घटना आहे. तर मृत्यू हा सुद्धा सोपा नाही आहे. तर एकंदरीत अशा या 2 घटनांच्या दरम्यानचा जो काही प्रवास आहे तर तो सुद्धा खूप कठीण आणि क्लिष्ट आहे असं आपल्याला एकंदरीत लक्षात येतं. मग हे जे काही जीवन आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करत असताना विविध प्रकारच्या समस्या आपल्याला निर्माण होतात. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं झालं तर एखादी गरीब कुटुंब आहे, तर या गरीब कुटुंबाच्या दैनंदिन जीवनातल्या महत्त्वाच्या गरजा कोणत्या, तर अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राप्त करणं. पण या प्राप्त करत असताना त्यांना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. किंवा मग ह्याच मूलभूत गरजा एखाद्या सधन कुटुंबासाठी त्या समस्या नसतात, त्या त्यांना सहज प्राप्त होत असतात. तर अशा या सधन कुटुंबाच्या समस्या ज्या आहेत त्या आणखी वेगळ्या असतात. तर जसं आपण अन्न, वस्त्र, निवारा या दैनंदिन मूलभूत स्वरूपाच्या गरजा गरीब कुटुंबासाठी समस्या असू शकतात, तर सधन कुटुंबामध्ये नेमक्या कोणत्या समस्या असू शकतील, तर बऱ्याच लोकांना रात्री झोप येत नाही. त्यांना झोप ही त्यांची महत्त्वाची समस्या होऊन बसते. तर अशा रीतीने प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत. मग या समस्या दूर करून आपल्याला आनंदमय जीवन जर जगायचं असेल तर त्यासाठी जीवन कौशल्य शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग पुढे आणखी जीवन कौशल्य शिक्षणाच्या संदर्भात एक व्याख्या मांडलेली आहे. ती आरोग्य, सुख, समाधान, शांतिमय जीवनासाठी विशिष्ट कौशल्य शिकण्यासाठी जे शिक्षण दिले जाते त्यास
जीवन कौशल्य शिक्षण असे म्हणतात. तर आपण अर्थ एकदा जर लक्षात घेतला तर त्याच्या आपण अनेक व्याख्या या ठिकाणी निर्माण करू शकतो. मग हे जे काही जीवन कौशल्य शिक्षण आहे तर हे जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजेच यामध्ये कोणाच्याही वयाची अट नाही की हे शालेय विद्यार्थ्यांनीच घ्यावे किंवा मग हे उच्चस्तरीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीच घ्यावे. तर याला मर्यादा कोणाचीच नाही आहे. कारण जीवन तर हे प्रत्येकाला आहे आणि ते मरेपर्यंत आपल्याला जगायचं आहे. आणि म्हणून ते जर आपल्याला आरोग्यमय जगायचं असेल, सुखसमाधानाने आणि शांतीने जगायचं असेल तर त्यासाठी जीवन कौशल्याचं शिक्षण घेणं हे आवश्यक आहे. परंतु या संपूर्ण पेपरमध्ये आपण शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं हे जीवन कौशल्य शिकणार आहोत. मग शाळेच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर शाळेतले मुलं अतिशय आनंदी असतात. आपला जो काही शिक्षकी पेशा आहे हा म्हणूनच खूप महत्त्वाचा मानला जातो की या पेशामध्ये जेही काही विद्यार्थी येत असतात तर ते आनंदी खूप असतात आणि त्या आनंदी विद्यार्थ्यांच्या समोर एका उत्साहाच्या समोर आपल्याला आपला व्यवसाय करायचा असतो आणि म्हणूनच इतर व्यवसायांच्या तुलनेमध्ये आपला शिक्षकी व्यवसाय हा खूप श्रेष्ठ असा मानलेला आहे. मग हे जे काही मुलं आहेत तर हे आनंदी असतात असं आपण म्हटलं आहे. परंतु जर थोडासा आणखी बारीक विचार केला, आणखी सखोल आपण अभ्यास केला तर यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहे तर ते समस्याग्रस्त आहे असं आपल्याला लक्षात येतं. बराचसा अभ्यास आपला वाढलेला आहे. पूर्वीच्या दृष्टिकोनातनं स्पर्धासुद्धा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एक गुणांसाठी आपला नंबर लागेल की नाही ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आलेली आहे. किंवा मग पालकांचाही दृष्टिकोन हा माझ्या मुलाला इतके गुण मिळाले पाहिजे, त्याची ॲडमिशन इथे झालीच पाहिजे, त्याने अभ्यास हा केलाच पाहिजे असाही अट्टहास असू शकतो. म्हणजेच काय तर हा जो काही विद्यार्थी आहे तर त्याला अनेक समस्या उद्भवतात आणि आज मात्र जर बघितलं तर तो फार आनंदी आहे असं आपल्याला दिसत नाही. त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जर आणखी आपण बघितलं तर तिथे गुंडगिरी पण आढळते. या चित्रामध्ये तुम्हाला गुंडगिरीचं चित्र दिसतं की शाळेमध्ये आज हिंसा वाढलेली आहे. जरी आपण आपल्या भागातल्या शाळा म्हटल्या की ग्रामीण भागामध्ये असेल किंवा मग आणखी भारतातल्या शाळांमध्ये अशा स्वरूपाची हिंसा आढळत नाही असं जर म्हटलं तर ते चुकीचं असेल. कारण आपण बातम्या बघतो, दैनंदिन पेपर वाचतो तर यामध्ये अशा स्वरूपाच्या काही घटना घडताना दिसतात. तर ह्या मोठ्या स्वरूपाच्या जरी असल्या तरी लहान स्वरूपाच्या छोट्या छोट्या काही घटना असतात. तर त्यामुळे आपले विद्यार्थी जे आहेत तर ते विवंचनेमध्ये आहेत हे लक्षात येतं. काही विद्यार्थी जे आहेत तर ते घरामध्ये एकटं अपत्य असतं किंवा मग त्याच्या घरामध्ये इतर दुसरं कोणीच नसतं आणि अशावेळी त्याला एकटेपणा जो आहे तर हा हिंसेच्या ठिकाणी म्हणजे किंवा हिंसा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करतो. तर त्याचं एकटेपण तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच त्याच्याकडनं अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊन बसतात. तर असं हे जे काही समस्यामय जीवन आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येत आहे तर हे आजचे विद्यार्थी म्हणजेच काय आहे, आपल्या देशाची युवा संपत्ती आहे आणि या युवा संपत्तीला आपल्याला योग्य वळण लावायचं आहे. या युवा संपत्तीचं आपल्याला जीवन हे कौशल्यमय त्यांना निर्माण करून द्यायचं आहे आणि म्हणूनच या जीवन कौशल्य शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला शालेय दृष्टिकोनातले विद्यार्थी जे काही आहे तर त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे असं एकंदरीत लक्षात येतं. आणि या समस्या फक्त भारतातच आहे असं नाही तर या संपूर्ण जगभरात आहे आणि त्या दूर करणं, त्यांना असं हस्तखेळतं ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. ह्या मुलांमधली जी काही ऊर्जा आहे तर ती ऊर्जा अशा खेळांमधनं असेल, अशा आनंदांमधनं आहे तर ती आपल्याला निर्माण करायची आहे. जेव्हा की ती त्यांची ऊर्जा
ही त्या समस्येमध्ये किंवा टेन्शनमध्ये अडकून पडलेली आहे, तर ती दूर करून प्रत्येक देशाला या युवा संपत्तीचा उपयोग विकासासाठी करून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच जागतिक स्तरावरची जी काही आपली संस्था आहे, ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, जागतिक आरोग्य संघटना, तर या जागतिक आरोग्य संघटनेने या जीवन कौशल्य शिक्षण या संकल्पनेचा 1999मध्ये एक प्रसार केला की संपूर्ण जगभरामध्ये ही जी काही शिक्षण आहे जीवन कौशल्याचं, तर हे प्रत्येक शाळांमध्ये देणं किती आवश्यक आहे, तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण हे जे काही जीवन कौशल्य शिक्षण आहे, तर त्याची संकल्पना किंवा त्याचा अर्थ हा WHO किंवा जागतिक आरोग्य संघटनेने काय सांगितलेला आहे, त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.